नमस्ते बालमित्रांनो. आज आपण पाहू तरी शरीराच्या आत हा 4थीचा पाठ 11वा आपण आज पाहणार आहोत. तर इथं पहा, तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत. या 2 चित्रामधील जे पहिलं चित्र आहे ना, या पहिल्या चित्रामध्ये हा मुलगा काय करत आहे पहा, तो श्वास घेत आहे. आता नाकानं श्वास घेतल्यानंतर त्याची जी छाती आहे ती छाती फुगत आहे. त्याची छाती का फुगत असावी? थोडा विचार करा. किंवा समजा तुम्हाला मुंगी चावलेली तुम्हाला दिसत नाही, पण तुम्हाला कुठंतरी मुंगी चावली आहे हे लगेच लक्षात येतं. व हे तुम्हाला कोण कसं तुमच्या लक्षात येतं किंवा मुंगी चावत आहे ते? तर त्यासाठी आपल्या शरीराच्या आतमध्ये काही अवयव असतात आणि ते आपणाला आपल्या जेवढे शरीराचे जे हात, पाय, डोळा किंवा इतर शरीराच्या आपल्या ज्या क्रिया आहेत त्या करण्यासाठी शरीराच्या आतले अवयव खूप महत्त्वाचे आहेत. तर त्या आतल्या अवयवाच्या विषयी आपणाला आज माहिती पाहायची आहे. आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित करण्यासाठी जे काही अवयव आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत त्यांना काय म्हणायचं? आंतरेंद्रिय. काय म्हणायचं? आंतरेंद्रिय. लक्षात ठेवा. आता बघा, इथं तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, आठवून सांगायचं आहे. तुम्हाला ते आठवून सांगायचं. पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचा कोणता भाग वापरतो? बघा, पाहण्यासाठी आपण काय वापरतो? डोळा. चालण्यासाठी पाय. ऐकण्यासाठी कान. लिहिण्यासाठी हात. बरोबर आहे का? आता हे जे अवयव आहेत हे सगळे अवयव याला म्हणायचं बाह्य अवयव. काय म्हणायचं? बाह्य अवयव. आणि ह्या बाह्य अवयवाची उदाहरणं बघा, हात, पाय, डोळा, केस, कान, हे सगळे कसे आहेत? बाह्य अवयव आहेत. तर काही अवयव असे आहेत की त्यामुळं आपल्याला ज्ञान मिळतं. बघा, डोळ्यामुळं आपल्याला दिसतं, कानामुळं ऐकू येतं, जिभेमुळं आपल्याला चव कळते. बरोबर का? त्यानंतर त्वचेमुळं आपल्याला स्पर्श कळतो. हे जे आहेत यामुळं आपल्याला ज्ञान कळतं, म्हणून याला काय म्हणायचं? ज्ञानेंद्रिय. काय म्हणायचं याला? ज्ञानेंद्रिय. अशी किती ज्ञानेंद्रिय आपल्या शरीरावर आहेत किंवा शरीरापाशी आहेत? पंचेंद्रिय आपण सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच असे 5 आहेत. आलं का लक्षात? त्वचा, जीभ, नाक, कान, डोळा. लक्षात आलं का? बघा, त्वचा, जीभ, नाक, कान, डोळा यांना आपण ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. आलं लक्षात? चला, एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या जो काही अवयव आहे त्या अवयवाला इंद्रिय असं म्हणतात. कोणतेही कामासाठी त्या कामासाठी तो अवयव जर आपण वापरला तर त्याला काय म्हणायचं? इंद्रिय. बघा, आपण ऐकण्यासाठी कान वापरतो, मग त्याला आपण इंद्रिय म्हणू शकतो. किंवा आपल्याला समजा काहीतरी वस्तू कापायची आहे, ते काम, किंवा एखादी बाटली आपल्याला हातानं उचलायची आहे, तर आपण काय करतो? हातानं बाटली उचलतो. मग हे ठराविक एक काम आहे, ते काम करण्यासाठी आपण हाताचा वापर केला, मग हाताला आपण काय म्हणायचं? इंद्रिय. एखादी वस्तू आपण डोळ्यानं पाहतो, हे काहीतरी कामच आहे ना, मग डोळ्याला सुद्धा आपण इंद्रिय म्हणू शकतो, परंतु ते ज्ञान देतं म्हणून आपण त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतो. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. आता बघा, असे काही अवयव आपल्या शरीरावर आहेत की ज्यामुळं आपणाला, किंवा ते जे अवयव आहेत ते अवयव शरीराच्या बाहेर आहेत. बघा, लक्षात ठेवा, असे काही अवयव आपल्या शरीरावर आहेत, ते कुठं आहेत? शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत. त्याला काय म्हणायचं?
बाह्य अवयव, त्याला काय म्हणायचं? बाह्य अवयव, लक्षात ठेवा. आता हे बाह्य अवयव कोणकोणते? कान, नाक, हात, पाय, बरोबर का? लक्षात ठेवा, हे कान, नाक, हात, पाय हे जे आहेत हे सगळे काय आहेत? बाह्य अवयव आहेत. बघा तुम्हाला सरळ दिसतील, हात तुम्हाला तुमच्या जवळ आहे, नाक आहे, कान आहे, पाय आहे, हे सगळे तुम्हाला दिसतात किंवा शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात, त्याला म्हणायचं बाह्य अवयव. तर आता हे जे बाह्य अवयव आहेत, या बाह्य अवयवांना आपण दुसरं एक नाव आहे, ते दुसरं नाव लक्षात घ्या. त्याला आपण काय म्हणू शकतो? बाह्येंद्रिय असं सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा तुम्हाला इथं बाह्येंद्रियाची इथं तुम्हाला इथं उदाहरणं दिले. डोळा आहे, आहे का? त्यानंतर कान आहे, पाय आहे, हात आहे. दिसलं? डोळा, कान, हात, पाय यांना काय म्हणायचं? बाह्येंद्रिय. आता ज्या इंद्रियाच्या मदतीनं आपण काय करू शकतो? सगळं वातावरण पाहू शकतो किंवा वातावरणातल्या प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाणीव होते. बघा वातावरण म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती असलेलं हवेचं आवरण, याला वातावरण म्हणायचं. आता या वातावरणामध्ये जेवढं काही तुम्हाला दिसतं हे सगळं तुम्हाला जे ज्ञान आहे ते काही अवयवामुळं कळतं. आता हे अवयव कोणकोणते आहेत? बघा आपण मगाच पाहिलंय, डोळे, कान, नाक, जीभ, आणि त्वचा, ही आपली काय आहेत? ज्ञानेंद्रिये आहेत. लक्षात ठेवा. आता आपण एक नवीन शब्द शिकायचा आहे, अंतरेंद्रिय. शरीराच्या आत असलेले इंद्रिय. ही इंद्रिय बाहेरून दिसत नाहीत, लक्षात घ्या, हे शरीराच्या आतच असतात आणि आपल्या शरीराचे अनेक कामं हे जे अंतरेंद्रिय आहेत हे करत असतात. आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीरामध्ये सगळीकडे रक्त आहे, ध्यानात ठेवा. तर ह्या रक्ताचं जे जाळं आहे किंवा रक्तवाहिन्यांचं जे जाळं आहे ते जाळं संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे. मग हे रक्त काय करतं रे? पायाकडून डोक्याकडे येतं, डोक्याकडून पायाकडे जातं, हाताकडून हृदयाकडे येतं, हृदयाकडून परत पायाकडे जातं. म्हणजे संपूर्ण शरीरभर हे काय करत असतं? ऑक्सिजन घेऊन जात असतं, म्हणजे ऑक्सिजनचं वहन करत असतं. लक्षात घ्या, शरीराच्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरज आहे आणि हे पचवण्याचं काम रक्त करतं. आलं लक्षात? आता पहा, आपण जे अन्न खातोय ना, आपण खाल्लेलं अन्न कोण करतं पचन? तर आपले जे पोट आहे ना, पोटातील जे अवयव आहेत ते अवयव आपल्या अन्नाचं पचन करतात आणि मग ते पचन झालेलं अन्न रक्तामार्फत संपूर्ण शरीराला काय केली जाते? त्याची ऊर्जा पोचवली जाते. म्हणजे जे आपल्या शरीराचं कार्य करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या काही ऊर्जा आहेत त्या ऊर्जा संपूर्ण शरीराला पोचवण्याचं काम कोण करतं? हे रक्त करतं. लक्षात घ्या, रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीराला ऑक्सिजनही पुरवला जातो, त्याचबरोबर या बाकीच्या ज्या ऊर्जाही पुरवल्या जातात.